तुमच्या करिअरला द्यायची आहे नवी दिशा, तर या अक्षय कॉम्प्युटर्स सेलू येथे मागील 17 वर्षापासून विश्वासार्ह संगणक प्रशिक्षण, आता AI टूल्स आणि कोडिंग सोबत MSCIT, MKCL, KLIC चे 250 हून अधिक जॉब ओरिएंटेड कोर्सेस आणि शासन मान्य टायपिंग कोर्सेस एकाच ठिकाणी. मुलींसाठी स्वतंत्र महिला शिक्षिका उपलब्ध. HDFC बँकेच्या पाठीमागे, शास्त्रीनगर, सेलू. अक्षय कॉम्प्युटर्स, डिजिटल कौशल्य, उज्ज्वल भविष्य. सेलूत गोवंश कत्तल प्रकरणावर पोलिसांवर दगडफेक. 5 आरोपी ताब्यात, उर्वरितांचा शोध सुरू. सेलू तालुक्यात बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने दगडफेक करून शासकीय कामात अडथळा आणल्याची गंभीर घटना रविवारी दिनांक 29 मार्च 2026 सकाळी 8:15 सुमारास रेहमाननगर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेहमाननगर येथील नाल्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्ण भागीनाथ घायवाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. मात्र कारवाई दरम्यान आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून पोलिसांवर दगडफेक केली. तसेच गोवंश कत्तल प्रकरणी सुरू असलेली कारवाई रोखण्याचा प्रयत्न करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावेळी अंदाजे 100 किलो गोवंश मांस, कातडी, मुंडके तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणाऱ्या सुऱ्या, कुऱ्हाडी, तराजू, काटा व इतर साहित्य जमावाने पळवून नेऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी रज्जाक जैरुद्दीन कुरेशी, मालजी चांदसाहब कुरेशी, तला मालजी कुरेशी, मोबिन उर्फ गठुळा मुसा कुरेशी, जावेद नड्डू कुरेशी, साजिक रज्जाक कुरेशी यांच्यासह 15 ते 20 अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 1932 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख करीत आहेत. दरम्यान गेल्या 2 ते 3 महिन्यात सेलू तालुक्यात गोवंश कत्तल प्रकरणी वारंवार कारवाया होत असूनही अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे आरोपी प्रशासनालाही जुमानत नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात असली तरी या दगडफेक प्रकरणातील उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून जोर धरत आहे. शांत आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या सेलू शहराला अशा समाजकंटकामुळे गालबोट लागल्याची भावना व्यक्त होत आहे. सह्याद्री वाहिनीसह सेलू प्रतिनिधी सतीश आकार.